नमस्कार. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आलोकशाही या युट्यूब चॅनलवरती मी आलोक जत्राटकर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आपण बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जी व्याख्यानमाला घेतली त्याला आपला अत्यंत उत्साहवर्धक आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभला आणि त्यामुळं आमचाही उत्साह वाढला आणि आणखी काही चांगली व्याख्यानं, चांगले विचार आपल्यासमोर घेऊन यावेत या हेतूने आम्ही पुन्हा आपल्या समोर आलेलो आहोत. मित्रहो, येत्या 26 जूनला आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करणार आहोत आणि या जयंतीच्या निमित्तानंच खरं तर आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. नमन तुझला शाहूराया ही सेगमेंट आम्ही या निमित्तानं आपल्या समोर घेऊन येत आहोत. या अंतर्गत काही व्याख्यानं आम्ही आपल्या समोर काही मान्यवरांना घेऊन येणार आहोत त्या माध्यमातून आणि शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा जागर त्या माध्यमातून करणार आहोत. या राजाची महानता, या राजाचं मोठेपण नेमकं कशामध्ये दडलेलं होतं याची या निमित्तानं काही चिकित्सक पडताळणी करण्याचा प्रयत्न असेल आणि एक शतकभर झालं तरी सुद्धा हा राजा आजही द्रष्टा कसा काय असू शकतो, आजही रिलेव्हंट कसा काय आहे याची चाचपणी सुद्धा आपण या माध्यमातून करणार आहोत. हे जाणून घेणं आहे छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे विचार आणि कार्याला. तर मित्रहो, आज या सेगमेंटच्या पहिल्या भागामध्ये पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर यांना. प्राध्यापक PS कांबळे हे अतिशय वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ आहेत. विशेषतः वंचितांचं सामाजिक आणि आर्थिक समावेशन हा त्यांच्या अभ्यासाचा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानेच सातत्याने ते मांडणी करत असतात, लिहित असतात, व्याख्यानं देत असतात आणि त्यांनाच आपण आज मग विनंती केली की राजर्षी शाहू महाराजांच्या समावेशनाच्या धोरणासंदर्भात त्यांनी काही आपल्या समोर मांडणी करावी आणि म्हणूनच आपण प्राध्यापक कांबळे यांना असा विषय दिलेला आहे की कृतिशील समावेशक विकास धोरण करते छत्रपती शाहू महाराज. कृतिशील समावेशक विकास धोरण करते छत्रपती शाहू महाराज हा विषय घेऊन प्राध्यापक PS कांबळे सर आपल्या समोर आता थोड्याच वेळात येणार आहेत आणि त्या माध्यमातून शाहू महाराजांचं समावेशनाचं धोरण काय होतं, एकूण सामाजिक वंचित घटकांकडे पाहण्याचं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांची नेमकी पॉलिसी काय होती आणि ती आजही रिलेव्हंट कशी आहे या दृष्टीनं प्राध्यापक PS कांबळे सर आपल्या समोर मांडणी करणार आहेत. तर मित्रहो, स्वागत करूया प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे यांचं. सर्वप्रथम मी आलोकशाही चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. एका महत्वाच्या विषयावरती बोलण्याची संधी मला डॉक्टर आलोक यांनी उपलब्ध करून दिली. त्याबरोबर सर्व श्रोत्यांना पण मी धन्यवाद देतो की एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये माझं जे काय चिंतन मनन आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्या संबंधीची त्यांची प्रतिक्रिया निश्चितपणे माझ्यापर्यंत पोहोचेल. आजचा जो विषय आहे चर्चेचा, व्याख्यानाचा जो विषय आहे की छत्रपती शाहू महाराज हे एक धोरणकर्ते होते. प्रामुख्याने ते सामाजिक समावेशक विकास धोरणकर्ते होते आणि ते नुसते धोरणकर्ते नव्हते तर कृतिशील धोरणकर्ते होते. त्यांनी जी काही धोरणं तयार केली, त्यांनी जी काही धोरणं आखली, ती नुसती धोरणं आखून ते थांबले नाहीत तर ती प्रत्यक्षामध्ये त्यांनी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला, अंमलबजावणी करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत जिव्हाळ्यानं, आपुलकीनं प्रयत्न केला. आणि म्हणून एका महत्वाचा, कदाचित तो या समाजामधल्या, देशामधल्या लोकांना थोडासा अपरिचित विषय असेल, तो छत्रपती शाहू महाराज कसे सामाजिक समावेशक विकास धोरण करते होते आणि प्रामुख्याने ते धोरण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी कसा केला
ही चर्चा, हा विषय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझ्या व्याख्यानाचे 2-3 भाग असतील. एक म्हणजे हा विषय अभ्यासण्याची गरज काय, शाहू महाराजांचा हा पैलू अभ्यासण्याची का गरज आहे. नंबर 2, सामाजिक समावेशक विकास धोरण नेमकं त्यांनी कोणतं कसं तयार केलं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याची कार्यवाही कशी करण्याचा प्रयत्न केला, कोणती धोरणं आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. नंबर 2 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 100 वर्षापूर्वीची त्यांची धोरणं, त्यांचे निर्णय, त्यांचं नीती ही आज सुद्धा आपल्याला कशी उपयुक्त आहे. आज ज्या काय आपल्या पुढे सामाजिक आर्थिक समस्या, आव्हानं उपलब्ध आहेत, हजर आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या निर्णयांचा कसा उपयोग होऊ शकेल याचं विवेचन विश्लेषण करणं हे तिसऱ्या टप्प्यामध्ये मी करणार आहे. पुनश्च डॉक्टर आलोक आणि सर्व श्रोत्यांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं म्हणजे जेव्हा समावेशक सामाजिक विकास ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती उगमास सुद्धा आली नव्हती, त्याची ओरिजिन उदय सुद्धा झाले नव्हता, तशा प्रकारचं धोरण आखण्याचा प्रयत्न हा छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता. ते धोरण काय आहे तर सामाजिक समावेशक विकास म्हणजे विकासाच्या धोरणामध्ये जे वंचित आहेत, जे वंचित आहेत, जे त्या विकासाच्या परिघाच्या बाहेर आहेत, जे विकासाच्या प्रवाहामध्ये ते समाविष्ट नाहीत आणि प्रामुख्यानं तो जो काही विकास साध्य होतो त्या विकासाची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि त्या विकासाचे लाभ, त्या विकासाची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, हे जे धोरण आहे त्याला आपण समावेशक विकास असं म्हणतो आणि प्रामुख्यानं सामाजिक समावेशक विकास असं म्हणतो. म्हणजे या देशामधला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचे काही वंचित घटक आहेत, वेगवेगळ्या सामाजिक निकषावरती आधारलेले आणि प्रामुख्याने आपल्यासारख्या देशामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि म्हणून जात, वंश, धर्म किंवा बाकीच्या सामाजिक निकषांवरती आधारित जे वंचित घटक आहेत, यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमातीत असतील, ओबीसी असतील, बाकीचे आर्थिक दुर्बल घटक असतील, यांना विकासाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट न करून घेणं आणि जो काही विकास होईल त्या विकासाची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणं, याला आपण वर्जन असं म्हणतो, याला आपण एक्सक्लुजन असं म्हणतो. आणि त्याच्या नेमकं उलटचं धोरण म्हणजे या सर्वांना, वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं, विकासाच्या प्रवाहामध्ये सक्रिय सहभागी करून घेणं आणि त्या विकासाचे लाभ, फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, या धोरणाला आपण सामाजिक समावेशक धोरण, सोशल इन्क्लुझिव्ह पॉलिसी असं आपण म्हणतो. हे 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी केलं आणि आपण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामाजिक समावेशक विकासाचं धोरण स्वीकारलं. आपल्या माहितीसाठी आपण आपल्या देशामध्ये 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 12 या कालावधीमध्ये राबवली. पहिल्यांदा इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हे आपली विकासाचं धोरण आपण निश्चित केलं आणि ते आपण साध्य करण्यामध्ये अयशस्वी ठरलो आणि म्हणून 12व्या योजनेमध्ये सुद्धा, पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला, ते निरंतर ठेवण्याचा प्रयत्न केला की जी योजना 12 ते 17 या कालावधीमध्ये आपण राबवली. म्हणजे 100 वर्षापूर्वी शाहू महाराज करतात आणि आपण 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करतो. म्हणजे आपण किती दूरदृष्टीचे आहोत की आपली दृष्टी आखूड आहे हे आपल्याला सांगायला काय गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि याच्या पुढं आता जी 13वी पंचवार्षिक योजना सुरू आहे त्यामध्ये समावेशक विकासाचा शब्द सुद्धा नाही, हेही तुम्हाला तुमच्या पुढे सांगणं अत्यंत प्रामाणिकपणे मला अत्यंत योग्य आणि आवश्यक वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शाहू महाराजांनी एकूण फक्त 28 वर्षाचं त्यांचं आयुष्य लाभलं राजकारभाराचं, 1894 ते 1922. पण या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं ते मला वाटत नाही कुणाला होईल आणि कुठल्या सरकारला आणि कुठल्या समाज घटकाला किंवा कुठल्या धोरणकर्त्याला आणि कुठल्या निर्णयकर्त्याला होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून हा विषय आज समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, अभ्यासकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि शासनापर्यंत सुद्धा पोहोचणं आवश्यक आहे. त्यांनी जे 100 वर्षापूर्वी केलं ते आज त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे. त्यावेळेला तर ते महत्वाचं होतच म्हणूनच त्यांनी केलं. त्याची गरज आज सुद्धा, किंबहुना त्याच्या गरजेची तीव्रता, व्याप्ती ही आज सुद्धा अधिक आहे आणि म्हणून त्याचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून या विषयावरती तुमच्या पुढे हे चिंतन मनन मी ठेवण्याचा प्रयत्न करतो.
आता सामाजिक समावेशक विकासासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं? पहिलं म्हणजे शिक्षण व्यवस्था सामाजिक समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहित होतं, कारण ते शिकलेले होते, त्यांचा युरोपियन राष्ट्राशी संबंध होता आणि जे युरोपियन तत्ववेत्ते होते त्यांचा प्रभाव, त्यांचं वाचन हे शाहू महाराजांचं होतं आणि शिक्षण कसं प्रभावी साधन आहे हे त्यांना माहित होतं. आणि याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा प्रभाव शाहू महाराजांवरती फार मोठा होता. आणि तुम्हाला माहित आहे की ज्योतिराव फुले असं म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. हा जो शिक्षणाचा मूलमंत्र, तत्वज्ञान जे काय महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं होतं, त्याचं महत्व अनन्य साधनाने फार मोठ्या प्रमाणावरती कुणाला जर समजलं असेल, ते छत्रपती शाहू महाराजांना समजलं होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून एका बाजूनं शिक्षणाचा विकास आणि विस्तार करत असताना दुसऱ्या बाजूनं ते समावेशक कसं होईल, हा जो समाजातला वंचित घटक आहे, सामाजिक निकषांवरती आधारलेला, सामाजिक कसोट्यांवरती आधारलेला, यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, यामध्ये ओबीसी असतील, यामध्ये मायनॉरिटीज असतील, अल्पसंख्याक असतील, यांना या प्रवाहामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे छत्रपती शाहू महाराजांनी केला. आणि म्हणून सामाजिक समावेशक विकासासाठी त्यांनी पहिल्यांदा शिक्षण सामाजिक समावेश करण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यांनी काय केलं, हे त्यांना सुचलं कसं, की राज्यकारभार हाती घेण्यापूर्वी शिक्षण व्यवस्था कशी होती याचा त्यांनी विचार केला आणि त्यांच्या लक्षात आलं असं आलं की साक्षरता असू द्या, प्राथमिक शिक्षणातला सहभाग असू द्या, माध्यमिक शिक्षणातला सहभाग असू द्या, इथं एका प्रगत जातीचं, एका प्रगत समुदायाचं प्राबल्य आहे. आणि म्हणून त्याने असं केलं की त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की 79% साक्षरता एका फक्त ब्राह्मण समाजामध्ये आहे आणि बाकीच्या सगळ्या घटकांमध्ये हा जी साक्षरता आहे ती कमी आहे. तसाच सहभाग शिक्षणामधला, प्राथमिक शिक्षणामधला, हायस्कूल मधला आणि उच्च शिक्षणामधला सुद्धा शाहू महाराजांना दिसला आणि म्हणून त्यांनी हे शिक्षण पहिल्यांदा समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण त्यांनी सुरू केलं. 30 सप्टेंबर 1917 जाहीरनामा काढला. या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग चालू केला आणि जे विद्यार्थी या शिक्षणाला येणार नाहीत त्यांच्या पालकांना त्यांनी दंड केला. पण त्याचबरोबर त्यांनी हे केलं की जे विद्यार्थी शेतीतल्या कामासाठी राहील त्यांना दंडातून माफ केलं, दंडातून त्यांना सूट देण्यात आली. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं की देवालयांना नियमावली तयार केली आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते त्यांनी शिक्षणाकडे द्यावं. आणि हे जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे त्यासाठी त्यांनी काय केलं, देवालय फंडातून 2,000 रुपये, दरबार खजिन्यातून 80,000 रुपये आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे महसूल असा हे पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम काय झाला, याचा परिणाम असा झाला की मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा त्यांनी 4 मार्च 1918 करवीर पेठ्यातील चिखले येथे स्थापन केली. आणि त्यामुळे काय झाले की शाळांच्या आणि विद्यार्थ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती वाढली. त्यांनी राज्यकारभार हाती घेण्यापूर्वी फक्त 27 शाळा होत्या आणि 1296 विद्यार्थी होते. आणि मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची योजना हे धोरण त्यांनी राबवल्यामुळं 420 शाळांची संख्या झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या 22,000 पर्यंत झाली. एवढंच नव्हे तर तोफखाने यांना या शिक्षणाच्या विकासासाठी ग्राउंडसाठी 48 एकर जागा दिली आणि शाळेच्या इमारतीसाठी खटीची इमारत म्हणून होती ती त्यांना उपलब्ध करून दिली. आणि त्याच वेळेला 1917 मध्ये एका हायस्कूलची स्थापना केली, त्यालाच आज आपण विद्यापीठ हायस्कूल असं म्हणतो. एवढं त्यांनी केलं. समावेशक विकासासाठी अस्पृश्यांसाठी शाळा फारशा नव्हत्या. 1901 मध्ये फक्त 6 शाळा होत्या आणि 22 अस्पृश्य विद्यार्थी अनटचेबल शिकत होते. ती संख्या 196 शाळांपर्यंत वाढली, शाहू महाराजांनी वाढवली आणि 732 विद्यार्थी हे अस्पृश्य किंवा डिप्रायव्ड कम्युनिटीज मधले त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, सोनतळी, रुकडी इथं खास अस्पृश्य विद्यार्थ्यांना वसतिगृह चालू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था होणार नाही म्हणून 50 मुलांना आपल्या राजवाड्यामध्ये त्यांनी ती सुविधा उपलब्ध करून दिली. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे की कोल्हापूर ही वसतिगृहांची जननी आहे.
यामध्ये अनेक जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केली आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी प्रामुख्याने मिस क्लार्क, इंदुमती यासारखी वसतिगृह त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, नागपूर, नाशिक इथली जी मागासवर्गीय वसतिगृह होती त्यांना 5,000 रुपयाची देणगी दिली. शिक्षण साहित्यासाठी 2,500 रुपये दिले आणि हे सगळं, आणि विशेष म्हणजे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा असा एक नियम होता, तो त्यांनी रद्दबातल ठरवला. 30 सप्टेंबर 1919 रोजी हुकूम काढला आणि अशा अस्पृश्यांना स्वतंत्र शाळा करता येणार नाही, चालू ठेवता येणार नाही. त्या बाकीच्यांच्या शाळांबरोबरच, बाकीच्यांच्या विद्यार्थ्यांबरोबरच ते शिक्षण घेतील, अशा प्रकारचं धोरण, अशा प्रकारची कृती ही छत्रपती शाहू महाराजांनी केली. अनेकांना आर्थिक मदत दिली, अनेकांना शिष्यवृत्त्या दिल्या. मग यामध्ये पुण्याची डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी असेल किंवा यामध्ये हे सरूडचे पांडुरंग चिमाजी पाटील असतील, त्यांना त्यांचा केलेला सत्कार आणि त्यांना हॉस्टेलमध्ये दिलेली सुविधा, किंवा कृष्णाबाई केळवकर, जिनगर मार्तंड, रामचंद्र शेळके, वासुदेव भिडे यासारख्या अनेकांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, त्याने अधिकाधिक शिक्षण घ्यावं यासाठी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो तसं छत्रपती शाहू महाराज खूप सामाजिक समावेशक होते आणि त्यामुळं स्त्री पुरुष असमानता राहणार नाही याची अत्यंत प्रामाणिकपणे दक्षता त्यांनी शिक्षण समावेशक करताना घेतलेली होती. ही आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. ते गारगोटीमधल्या मुलींनी मागणी केली की आमच्यासाठी शाळा आवश्यक आहे. लगेच त्यांनी भुदरगड आणि गारगोटी या डोंगराळ भागामध्ये ताबडतोब स्त्री शिक्षणाला, मुलींच्या शिक्षणाला मान्यता दिली. स्त्री शिक्षणासाठी खास अधिकारपद निर्माण केलं आणि त्या लिटल या विदेशी विदुषीला दिलं. पण ती परदेशामध्ये गेल्यामुळे त्याची जबाबदारी आपल्याच देशातल्या रखुमाईबाई केळवकर यांची त्यांच्याकडे नेमणूक केली. त्यांची मुलगी होती कृष्णाबाई, तिचं मेडिकल शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मदत केली. एवढंच नव्हे, परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली आणि त्यांचं मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरामध्येच त्यांची आरोग्य किंवा डॉक्टर म्हणून नेमणूक केली. एवढं मोठं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी, हे जे शिक्षण आहे ते सामाजिक समावेश करण्यासाठी, मग त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, त्यानंतर अल्पसंख्याक हे सगळे पाहिजे त्यामध्ये, यासाठीची तरतूद त्यांनी केली. आणि शिक्षण हे गुणवत्ता प्रदान पाहिजे म्हणून, शिक्षक हा उत्तम पाहिजे म्हणून त्यानं स्पर्धा परीक्षा पास व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं योगदान छत्रपती शाहू महाराजांचं शिक्षणाच्या प्रगतीमधलं जर असेल तर त्याने असं सांगितलं, शिक्षणाच्या विकासावरती एकूण उत्पन्नाच्या किमान 6% खर्च करायला पाहिजे, ज्याला आपण जीडीपी असं म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पादन. आणि त्यांनी त्यावेळेला 4% खर्च केलेला होता आणि त्यावरती ते समाधानी नव्हते, अजून खर्च करायला पाहिजे आणि किमान 6% खर्च करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. सर्व समाजामधल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह केली आणि कोल्हापुरी वसतिगृहाची चळवळ त्यांनी केली. 23 वसतिगृह निर्माण केली. त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी, लिंगायत समाजासाठी, मराठा समाजासाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी, कुठल्या जैन समाजासाठी कुणाला त्यांनी त्यातून सोडलं नाही. आणि म्हणून शिक्षण समावेशक, कारण शिक्षण हे विकासाचं प्रभावी साधन आहे. शिक्षण हे सर्वसमावेशक विकासाचं प्रभावी साधन आहे. आणि म्हणून शिक्षणाचा विकास होत असताना ते सामाजिक समावेशक कसं होऊ शकेल, हे अत्यंत प्रामाणिकपणे धोरणं आखून आणि त्याची कृती करून, अंमलबजावणी करून करण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यानंतर समावेशक विकासामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान म्हणजे आपल्याला माहित आहे, भारत जसा शेतीप्रधान आहे तसं महाराष्ट्राने त्यांचं संस्थान कोल्हापूर सुद्धा शेतीप्रधान होतं. आणि त्यांना माहित होतं की शेतीचा विकास झाला तर या संस्थानाचा विकास होईल आणि एकूण या राज्याचा, देशाचा विकास होऊ शकेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं की फेजर हे त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असताना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही निर्णय घेत असताना त्यांनी आपल्या संस्थानाची, आपल्या राज्याची पाहणी केली. आणि पहिल्यांदा त्यांनी शेती पारंपरिक न करता आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. मॉडर्न ऍग्रिकल्चर, पारंपरिक उदरनिर्वाहाची शेती नको, आधुनिक शेती पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की अनेक प्रकारची धोरणं आधुनिक शेतीसाठी, शेतीच्या प्रगतीसाठी राबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1912 मध्ये पहिल्यांदा एडवर्ड शेती संस्थेची स्थापना केली आणि शेतीमध्ये तयार झालेला जो माल आहे, जे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, त्याची विक्री करण्यासाठी त्यांनी काय केलं की प्रामुख्यानं शेती प्रदर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लोकांना शेतीमध्ये तयार झालेला माल बघता येईल, तो विकत घेता येईल आणि शेतकऱ्याची विक्री होईल आणि त्याला उत्पन्न मिळेल, असा त्याचा हेतू होता. आजही आपण असं म्हणतो की भारतीय शेती हा मान्सूनवरचा जुगार आहे. इंडियन ऍग्रिकल्चर इज गॅम्बल ऑन मान्सून्स.
त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी ते ओळखलं होतं आणि म्हणून शेतीला पाणी पुरवठा, जलसिंचन सुविधा, इरिगेशन फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला होता. ते 1902 मध्ये एडवर्ड यांच्या रोहनासाठी राज्यरोहनासाठी इंग्लंडमध्ये गेले होते आणि जवळपास तिथं ते 3 महिने 3.5 महिने राहिले होते. तेव्हा तिथली सगळी शेती, तिथल्या जलसिंचन सुविधांचा, तिथली पीक पद्धती याचा त्यांनी अभ्यास केलेला होता तिथं राहून. आणि त्यांचं असं लक्षात आलं की शेतीचा विकास जर करायचा असेल तर जलसिंचन सुविधांची गरज आहे आणि जलसिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केलं की पहिल्यांदा नवनवीन विहिरी खोदण्याचा प्रयत्न केला. 1905 मध्ये विहिरींची संख्या फक्त 6 होती. 1905-6 मध्ये विहिरीची संख्या 11,700 होती. ती 1920-21 मध्ये 12,800, म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 1,000 पेक्षा जास्त विहिरी या त्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जुन्या विहिरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी खोदण्यासाठी कर्ज दिलं. त्याला तगाई कर्ज असं त्यांनी म्हटलं. याच बरोबर नवीन तलाव निर्माण केले आणि जुने तलाव दुरुस्त करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला होता. मग यामध्ये नवीन तलावांमध्ये रुकडीचा तलाव आहे, वडगाव आहे, शिरोळ आहे आणि याच बरोबर रायबागला 20 पेक्षा अधिक तलाव त्यांनी बांधलेले आहेत. जुने तलाव दुरुस्त केले. यामध्ये भेडसगावचा आहे, अतिग्रेचा आहे, कटकोळचा आहे, हे सगळे तलाव त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. विहिरीतला गाळ काढणं आणि त्याचबरोबर विहिरी अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करणं, उत्पादक करण्याचा प्रयत्न करणं, पाण्याचा साठा अधिक उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणं, हेही त्यांनी काम केलेलं होतं. त्यांचं असं लक्षात आलं की विहिरीतलं पाणी इथला शेतकरी मोठ्यानं शेतीला उपलब्ध करून देतो, शेतीला पुरवतो आणि ती फार कष्टप्रद काम आहे, फार ते कष्टाचं काम आहे. आणि म्हणून त्यांच्या असं लक्षात आलं की या कष्टातून शेतकऱ्याची मुक्तता करायला पाहिजे, मुक्ती करायला पाहिजे. म्हणून पहिलं काम त्यांनी असं केलं, जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी 1909 मध्ये राधानगरी धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. आणि राधानगरी धरणाच्या बांधकामाला सुरुवात करत असताना त्या संबंधीची सगळी चर्चा मुंबईचे जे गव्हर्नर होते लॅमिंग्टन यांच्याशी खूप विस्ताराने त्यांनी केलेली होती. आणि ते धरण 1909 ला त्याची सुरुवात झाली, पण दुर्दैवाने 1922 मध्ये मृत्यू झाला. 1957 ला हे धरण पूर्ण झालं. राजाराम महाराजांनी ते धरण पूर्ण केलं. पण त्यासाठीचा जो खर्च होता तो शाहू महाराजांनी खूप खर्च केलेला होता. 1910 मध्ये 66,000 रुपये खर्च केलेले होते. 1911 मध्ये 68,000 रुपये खर्च केलेले होते. 1917-18 मध्ये 13,36,000 रुपये खर्च केलेले होते. फार मोठ्या प्रमाणात खर्च यामध्ये केलेला होता. अपेक्षा अशी होती की जलसिंचन सुविधा शेतीसाठी उपलब्ध होतील आणि शेती अधिक उत्पादक होईल, अधिक कार्यक्षम होईल आणि त्याचबरोबर हा प्रकल्प सुद्धा हा मल्टीपर्पज असायला पाहिजे, मल्टीपर्पज असायला पाहिजे. म्हणून त्यांनी वीज निर्मिती सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. शेती आधुनिक आणि उत्पादक करण्यासाठी नगदी पिकं घेण्यासाठी त्यांनी सक्ती केली किंवा नगदी पिकाचा प्रयोग केला. मग यामध्ये चहा, कॉफी, कापूस, पन्हाळा आणि भुदरगड मध्ये त्यांनी त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला. आंबा, काजू यासारखी फळफळावळ लागू करण्याचा प्रयत्न केला. वेलदोडे, रेशीम, रबर, ताग यासारखी कॅश क्रॉप्स आपल्या या राज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न, त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं केल्यानंतर ही शेती करण्यासाठी कर्ज पुरवठ्याची गरज आहे, भांडवल गुंतवणुकीची गरज आहे आणि ती भांडवल गुंतवणूक पूर्ण करण्यासाठी त्यांनी कर्ज पुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून, वित्तीय संस्थांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, ज्या शेतकऱ्यांना हा कर्ज पुरवठा करणं, परतफेड करणं शक्य होणार नाही, त्यांनी ती कर्जाची परतफेड करण्यासाठी व्हिक्टोरिया स्मारक निधी होता, त्या निधीतून कर्जे देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून ही कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली. एवढं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना शेवटी शेतीचा विकास किंवा नगदी पिकांचा विकास करत असताना सुद्धा ते झालेलं उत्पादन ही त्याची विक्री व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की बाजारपेठा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि या बाजारपेठा प्रामुख्यानं त्यांनी शाहूपुरी, जयसिंगपूर इथं बाजारपेठा निर्माण केल्या. शेतकरी बाजार, आज जे आपण बघतो शेतकरी बाजार, ही शेतकरी बाजार हे धोरण हे शाहू महाराजांचं होतं. अपेक्षा अशी होती की आपल्याला जो काही शेतीमाल, शेतीमधून निर्माण होणारी वस्तू आहेत त्याची विक्री व्हायला पाहिजे आणि विक्री झाली तर आणि तरच
शेतकऱ्याचा फायदा होऊ शकेल, शेतीची प्रगती होऊ शकेल आणि अर्थव्यवस्थेचा विकास होईल. आणि शेतकऱ्याचा विकास म्हणजे समावेशक विकास आणि शेतकऱ्याचा विकास म्हणजे शेतमजुरांचा विकास, अशा प्रकारचं धोरण हे छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी केलं आणि याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यासाठी सहकाराचा विकास केला, सहकारी संस्था निर्माण केल्या. 1904 आणि 1912चा जो सहकारी कायदा आहे त्याची अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि प्राथमिक पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा शेतीला आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायांना त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. 1913 मध्ये भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली अर्बन सहकारी बँकेची स्थापना केली. 1000 रुपये डिपॉझिट दिलं आणि त्याचबरोबर बलभीम बँक, गव्हर्नमेंट सर्व्हंट बँक, कागल अर्बन बँक यासारख्या सहकारी बँका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा अशी होती की शेतीचा विकास होईल, शेतीपूरक उद्योगांचा विकास होईल, शेतकऱ्याचा विकास होईल आणि शेतमजुराचा विकास होईल. यातूनच समावेशक शेतीचा विकास होईल आणि जो वंचित घटक आहे, सामाजिक वंचित घटक आहे, तो सामाजिक वंचित घटक या शेतीच्या विकासाच्या प्रवाहामध्ये येऊ शकेल आणि शेतीच्या विकासाचा, शेतीच्या पूरक उद्योग व्यवसायांच्या विकासाचा फायदा, लाभ, फळं ही त्याच्यापर्यंत पोहोचतील एवढी प्रामाणिक इच्छा ही छत्रपती शाहू महाराजांची होती. आपल्याला माहित आहे की कुठलाही उद्योग विकास करत असताना अर्थव्यवस्थेचा विकास हा उद्योगावरती अवलंबून असतो. जगाचा आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्या ज्या देशांनी आपल्या उद्योगाचा, औद्योगिक क्षेत्राचा जलद आणि सर्वांगीण विकास केला त्यांचाच जगातले उद्योग प्रधान देश म्हणून, जगातले प्रगत देश म्हणून उदय झालेला आहे. मग यामध्ये अमेरिका, इंग्लंड आहे, जर्मन आहे, जपान आहे, हे सगळे पहिल्यांदा शेतीप्रधान होते, ते उद्योग प्रधान झाले. उद्योग विकसित झाल्याने जलद आणि सर्वांगीण प्रगत महासत्तामधून या सगळ्या उदयास आल्या. याचा धागा पकडून छत्रपती शाहू महाराजांनी उद्योगाच्या विकासाला खास प्रयत्न केले. कारण त्यांना माहित होतं शेतीचा विकास तर आवश्यकच आहे, पण शेतीच्या विकासाला जर उद्योगाच्या विकासाची जोड दिली, किंबहुना उद्योगाच्या विकासाला आपण अग्रक्रम दिला, प्रायोरिटी दिली, तर जलद आणि सर्वांगीण विकास आपल्या राज्याचा, आपल्या संस्थानाचा होण्यासाठी मदत होईल. आणि तो जेव्हा होईल तेव्हा आपोआपच लोकांचं कल्याण होईल, लोकांची समाविष्टता वाढेल आणि विकासाची फळं, विकासाचे लाभ हे सगळ्या घटकांपर्यंत पोहोचतील, सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतील. या हेतूनं त्यांनी उद्योगाच्या विकासाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती प्राधान्य दिलं, अग्रक्रम दिला असं आपल्याला दिसतं. त्यांचं असं मत होतं की बहुजनांचं जे गरीब आहे, दारिद्र्य आहे, ते दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल, गरिबीतून त्यांना मुक्त करायचं असेल आणि त्यांची आर्थिक गुलामगिरी जर संपवायची असेल तर उद्योग विकासाला पर्याय नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की उद्योग, पहिल्यांदा शेतीच्या विकासाचा तर प्रयत्न केलाच त्यांनी आणि आधुनिक शेती आणि नगदी व्यावसायिक शेती करण्याचा प्रयत्न केला, पण त्याबरोबरच औद्योगिक विकासाला, उद्योगांच्या विकासाला सुद्धा त्यांनी पसंती दिली, अग्रक्रम दिला, प्रायोरिटी दिली. आणि त्यामधून काय केलं की पहिल्यांदा 1905 मध्ये मधुमक्षिका पालन उद्योग सुरू केला औद्योगिक विकासासाठी आपल्या संस्थानामध्ये. त्याबरोबरच औषधी तेल कास्तक उद्योग हा त्याने विकसित केला आणि त्यांच्या चिटणीसाला त्याने आदेश दिला की या संस्थानामध्ये उद्योगाचा विकास जलद आणि वेगानं व्हायला पाहिजे. कारण शेती विकासाची गरज आहेच, पण तो पुरेसा नाही. आपला संस्थानाचा, राज्याचा जर प्रगत आणि वेगवान विकास करायचा असेल, समावेशक विकास करायचा असेल तर उद्योगाच्या विकासाची गरज आहे आणि त्यासाठी खास प्रयत्नांची गरज आहे, खास धोरणांची आणि उपायांच्या अंमलबजावणीची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की 1906 मध्ये छत्रपती शाहू स्पिनिंग आणि विविंग मिल सुरू केली आणि त्या चिटणीसा कर्वे आपल्या राज्याचा, संस्थानाचा अभ्यास केला आणि त्यातून लाकूड उद्योग, कोळसा उद्योग, डांबर उद्योग हे विकसित करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शाहू स्पिनिंग आणि विविंग मिल याच्या बरोबरच शिरोळ, इचलकरंजी, गडिंग्लज, जिनिंग या ठिकाणी जिनिंग फॅक्टरी चालू केल्या आणि 1912-13 पहिली ऑइल मिल, सॉ मिल, फाउंड्री, इलेक्ट्रिक कंपनी आणि मोटर ट्रान्सपोर्ट हे उद्योग त्यांनी सुरू केले, विकसित करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर मनुष्यबळ विकसित पाहिजे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट पाहिजे, ते विकसित पाहिजे, मानवी संसाधन. आणि म्हणून त्यांनी काय केलं की राजाराम इंडस्ट्रियल स्कूल नावाची प्रशिक्षण संस्था स्थापन केली आणि यामधला कामगार, यामधला अधिकारी, यामधला कर्मचारी, यामधला मानवी संसाधन याला ट्रेनिंग, याला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हे माहित आहे
की जे काय उत्पादन होतं शेतीतलं असू द्या, उद्योगातलं असू द्या, व्यवसायातलं असू द्या, त्याची विक्री करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, उद्योग आणि व्यापाऱ्यांना अल्प मुदतीची कर्ज दिली. किर्लोस्कर उद्योग आपल्याला माहित आहे. किर्लोस्कर उद्योगानं पोलाद उत्पादन, प्रामुख्याने नांगराचं उत्पादन किर्लोस्कर आणि मोटारीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात तिथे करत होते. आणि त्यासाठी जो कच्चा माल आहे तो कच्चा माल लाल खडी लागत होती. शाहू महाराजांनी किर्लोस्कर उद्योगाला ही लाल खडी मोफत दिली, फुकट दिली. का तर इथं या लोखंड आणि पोलादाचं उत्पादन होऊ दे, त्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंचं उत्पादन होऊ दे, एवढंच नव्हे तर तो कच्चा माल कमी पडू लागला. म्हणून त्यांनी काय केलं, तोफा जुन्या कामाला न येणाऱ्या किंवा निकामी तोफा या त्यांना कच्चा माल म्हणून दिल्या, मोफत, फुकट. आणि अपेक्षा अशी होती की शेतीला लागणारे अवजार, शेतीला लागणारे नांगर, फार्म इम्प्लिमेंट्स याचं उत्पादन करावं आणि माझ्या संस्थानामध्ये, माझ्या राज्यामध्ये शेतीला, उद्योगाला, शेतीपूरक उद्योगाला जे लागणारे अवजार आहेत, साधनं आहेत, ती कमी पडता कामा नये. एवढ्या शुद्ध हेतून हे सगळं फुकट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि या उत्पादनाची विक्री करण्यासाठी शाहूपुरी बाजारपेठ, जयसिंगपूर बाजारपेठ, प्रामुख्याने गुळ, तंबाखू, भुईमुग, लोणी ह्या वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांनी केलं. आणि व्यापाऱ्यांची जी वजनं आहेत, ती व्यापाऱ्यांची वजनं प्रमाणित करण्याचा, स्टँडर्डाइज करण्याचा प्रयत्न केला. इथल्या शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये, फसवणूक होता कामा नये, इथल्या उत्पादकाची फसवणूक होता कामा नये, इथल्या गरिबाची फसवणूक होता कामा नये, म्हणून सगळी वजनं स्टँडर्डाइज, प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला. आणि व्यापार हा चांगल्या पद्धतीने व्हावा, उत्पादकाला, शेतकऱ्याला हे त्याच्या किमतीला, त्याच्या उत्पादनाला किंमत योग्य मिळावी, उत्पन्न योग्य मिळावी, अशा प्रकारचा हेतू हा त्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सामाजिक जाण आणि भान फार मोठं होतं. आणि म्हणून जसं त्यांनी शिक्षण समावेशक केलं, जसं त्यांनी शेती समावेशक केली, जसं त्यांनी उद्योग समावेशक करण्याचा प्रयत्न केला, तशाच पद्धतीनं या समाजातले जे बहुजन लोक आहेत, या समाजातले जे सामाजिक दृष्ट्या वंचित घटक आहेत, यांना उद्योगाच्या, विचाराच्या, विकासाच्या प्रवाहामध्ये, नोकरीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला, रिप्रेझेंटेशन केलेला होता. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज हे आरक्षण धोरणाचे, प्रतिनिधित्व देण्याच्या धोरणाचे ते निर्माते आहेत, हे आपल्याला विसरता कामा नये. या देशाला, या राज्याला, जगाला जर शाहू महाराजांनी देणगी, सगळीच देणगी दिली, पण आरक्षणाची देणगी जर कोणी दिली असेल, आरक्षणाचे जनक जर कोण असतील, तर ते छत्रपती शाहू महाराज आहेत. आणि त्यांचा हेतू अत्यंत शुद्ध होता, अत्यंत निर्भेळ होता, की हा जो वंचित घटक आहे, हा जो बहुजन समाज आहे, हा जो दुर्बल घटक आहे, हा याला विकासाचे लाभ मिळाला पाहिजे, तो विकासाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे, तो विकासाच्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी हा सामाजिक प्रतिनिधित्व देण्यासाठी, सोशल रिप्रेझेंटेशन देण्यासाठी 26 जुलै 1902 मध्ये ते इंग्लंडमध्ये होते, तेव्हा त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सांगितलं की 50% प्रतिनिधित्व, ब्राह्मण, शेनवी, प्रभू ही जी जमात आहे, हे जे लोक आहेत, हा समाज आहे, हे सोडून बाकीच्या सगळ्यांना 50% आरक्षण द्यायचं. त्यावेळेला सांगलीचे एक वकील होते, गणपत अभ्यंकर म्हणून, आणि ते आले होते शाहू महाराजांना भेटायला. आणि अभ्यंकर असं म्हणाले की शाहू महाराज, तुम्ही हे काय करताय, कशासाठी तुम्ही प्रतिनिधित्व देताय, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी हे जे सामाजिक वंचित घटक आहे, ह्याला कशासाठी तुम्ही प्रतिनिधित्व देताय. त्यावेळेला शाहू महाराज काय बोलले नाहीत. त्या अभ्यंकरांना घोड्याच्या पागेमध्ये घेऊन गेले आणि त्या घोड्यांना त्यांनी खाद्य दिलं, चंदी दिली, हरभरे दिले आणि सगळ्या घोड्यांना सोडलं. आणि त्यामध्ये जे प्रबळ घोडे होते, जे शक्तिमान घोडे होते, त्याने ते सगळं फस्त केलं. आणि जे अशक्त होते, वीक होते, त्यांना काहीच मिळालं नाही. आणि मग त्यावेळेला त्याने त्या अभ्यंकरांना सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का, जो प्रबळ आहे तो प्रबळ ह्या बाकीच्यांना काय देत नाही किंवा बाकीच्यांना त्याचा लाभ घेऊ देत नाही. आणि म्हणून आरक्षणाची गरज आहे, म्हणून प्रतिनिधित्वाची गरज आहे, म्हणून रिप्रेझेंटेशन, रिझर्वेशनची गरज आहे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की ज्या काही नोकऱ्या असतील, त्या नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण त्या बहुजनांना मिळेल, हे सामाजिक वंचित घटकांना मिळेल, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक या सगळ्यांना मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था ही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यावरती ते वकील अभ्यंकर त्यांना वाटलं की खरंच किती दूरदृष्टीचा हा धोरण करताय.
किती दूरदृष्टीचा हा समावेशक धोरणकर्ता, सामान्यांच्या दृष्टिकोनाच्या व्हिजनच्या अत्यंत लांबच्या दूरदृष्टीचा तो धोरणकर्ता हे त्यांच्या लक्षात आलं. याचाच भाग म्हणून 1920 मध्ये त्यांनी अस्पृश्य परिषद पहिल्यांदा घेतली माणगाव इथं, की जी ऐतिहासिक परिषद झाली. आणि त्यामध्ये सुद्धा एखादा धोरणकर्ता, एखादा राजा, एखादा प्रशासक कसा निस्वार्थी असतो ते त्यातून लक्षात येतं. त्यांनी बाबासाहेबांना त्या परिषदेचं अध्यक्ष केलं आणि तिथं त्यांनी जाहीर करून घेतलं की अस्पृश्य समाजाला तुमचा नेता मिळालेला आहे, तुमचा लीडर मिळालेला आहे. आणि तो नेता फक्त अस्पृश्य समाजापुरता मर्यादित नाही, तो या देशाचा नव्हे जगाचा नेता होऊ शकेल, लीडर होईल, अशा प्रकारचं जे भाकीत केलं. आणि आज जर तुम्ही बघितलं, मी नंतर सांगेन ते, जर आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तो नेता आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तो लीडर आहे, मग कोलंबिया सारखं विद्यापीठ एक जगातला अत्यंत गुणवत्ता प्रदान विद्यार्थी म्हणून जाहीर करतं आणि त्यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा ज्ञान दिवस, नॉलेज डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती या कोलंबिया विद्यापीठामध्ये म्हणजे शाहू महाराजांनी जे भाकीत केलं, जे प्रेडिक्शन केलं, फोरकास्टिंग केलं, ते आज आपल्याला तसंच्या तसं बघायला मिळतं. म्हणजे हा समावेशक विकासाचा किती दूरदृष्टीचा प्रशासक होता, शासनकर्ता होता, राजा होता, हे आपल्याला सहज पटण्यासारखं आहे. याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं की अस्पृश्यांची हजेरी बंद केली, अस्पृश्यता निर्मूलनाचे अनेक कार्यक्रम राबवले. तुम्हाला प्रसिद्ध एक उदाहरण सांगतो, गंगाराम कांबळे. गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलं आणि बाकीचे लोक, स्पृश्य समाजातील लोक येणार नाहीत म्हणून ते स्वतः जायचे, त्यांच्या बरोबर अनेक लोकांना घेऊन जायचे आणि तिथं त्या हॉटेलमध्ये गंगारामने केलेल्या त्या उत्पादनाचा, त्या वस्तूंचा ते लाभ घ्यायचे, पदार्थांचा लाभ घ्यायचे. आणि एवढं प्रेरणा, प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न, देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांसारखा दुसऱ्या कोणी व्यक्तीने केला असेल, अशा प्रकारचं चित्र आज तरी आपल्याला दिसत नाही. याबरोबर समावेशक विकासाचा भाग म्हणून आंतरजातीय विवाह प्रेरणा कायदा 1918 मध्ये केला. आपली चुलत बहीण, फक्त सांगण्याचं काम नाही केलं, आपली चुलत बहीण चंद्रप्रभा हिचा विवाह इंदूरचा होळकर राजा युवराज याच्याशी केला. एवढंच नव्हे, 25 आंतरजातीय विवाह घडवून आणले. आणि 7 फेब्रुवारी 1919 ला त्याने आंतरधर्मीय हिंदू आणि जैन विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. समावेशित विकासासाठी इथला कामगार, इथला मजूर, इथला लेबर हा सुद्धा आनंदी असायला पाहिजे, त्याचं पण कल्याण व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी कामगार कल्याणविषयक अनेक धोरणं निश्चित केली आणि त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे छत्रपती शाहू महाराज स्वतःला राजा, स्वतःला प्रशासक किंवा मी धोरण करताय असं कधी ते मानत नव्हते. मी शेतकरी आहे, मी मजूर आहे, मी कामगार आहे असं ते स्वतःला समजत. पहिल्यांदा त्यांनी काय केलं की उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये कामगाराचे जे अपघात होतात, ऍक्सिडेंट्स होतात, ते अपघात टाळण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित व्हावं, ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी विकसित व्हावी, म्हणून जो तो तयार करेल त्याला त्यांनी बक्षीस दिलं. आणि म्हणून त्यांनी प्रगत तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं. आपल्याला माहित असेल की सीताराम बोले हे कामगार नेते होते, त्यांनी कामगार संघटनांमध्ये काम केलेलं होतं आणि त्यांच्याशी अत्यंत जवळची मैत्री छत्रपती शाहू महाराजांची होती. त्यांची जी कामगार हितवर्धक सभा होती त्याच्याशी शाहू महाराज अत्यंत जवळचे, अत्यंत कनेक्टेड होते, जुडलेले होते. 10 नोव्हेंबर 1919 ला एक सभा झाली, त्या सभेचे ते अध्यक्ष होते. आणि समावेशक विकास हा त्यांच्या कायम डोक्यामध्ये, धोरणामध्ये, विचारामध्ये होता. त्यांनी जाहीर केलं तिथं की जातवार प्रतिनिधित्व या कामगार संघटनांमध्ये, सभांमध्ये द्यायला पाहिजे. कामगार संघटनांमध्ये जातवार प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे. लोकसंघ स्थापन केला या बोलेनी. त्यासाठी त्याने 5,000 रुपयाची देणगी जाहीर केली. लगेच त्यांच्या खिशातले पैसे होते त्यांनी देऊन टाकले. ते असं म्हणाले की इथला कामगार अत्यंत प्रामाणिक आहे, इथला मजूर अत्यंत प्रामाणिक आहे. आणि म्हणून त्याने एक विधान केलं कामगाराचं गुण गाणारं. ते असं म्हणाले की राजवाड्यापेक्षा गरिबांच्या झोपड्यामध्ये सद्गुण मला अधिक सापडतात. यामधून त्यांची गरिबाविषयी, कामगाराविषयी, मजुराविषयी किती आपुलकी होती, किती आस्था, जिव्हाळा, माया होती आणि त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने ते कसे झगडत होते हे यामधून आपल्याला लक्षात येतं. ते समावेशक होते आणि त्यावेळेला हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा वाद सातत्याने होत होता. आणि म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केला.
30 मे 1920 ला जे नागपूर परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की सर्व धर्म समभाव, सगळ्या धर्माचे लोक सारखे. एक शेख अब्दुल्ला नावाचे एक व्यक्ती होते, विद्यार्थी होता तो, आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, राहण्याची जेवणाची व्यवस्था नव्हती. त्या मुस्लिम विद्यार्थ्याला त्यांनी आपल्या मराठा बोर्डिंग मध्ये मोफत राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. एवढंच नव्हे तर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेख अब्दुल्ला त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मामलेदार केलं, त्याला डेप्युटी कलेक्टर केलं, त्याला ट्रेझरी अधिकारी केलं. एवढंच नव्हे तर त्याला आपला प्रभारी प्रधान सुद्धा केलं. म्हणजे हिंदू मुस्लिम सारखे आहेत किंवा बाकीचे वंचित घटक आणि आपल्यामध्ये काय फरक नाही, हे नुसतं सांगण्यातून नाही, नुसत्या विचारातून नाही, तत्वज्ञानातून नाही, नुसत्या धोरणातून नाही, तर कृतीतून आणण्याचा प्रयत्न केला. हे करणारा राजा म्हणजे एक आगळा वेगळा होता, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर उस्मान जाफरशा नावाचा एक त्यांचा हवालदार होता आणि तो आकस्मिकरित्या मृत्यू पावला. तर त्याच्या मुलाला त्यांनी नोकरीमध्ये घेतलं आणि त्याची एक मुलगी होती, ती विधवा झालेली होती. त्या विधवा मुलीला कसं उत्पन्न मिळू शकेल, तिचा उदरनिर्वाह कसा चालू शकेल, यासाठी शाहू महाराज खूप झटले. एवढेच नव्हे तर रायबागला एक त्यांनी शाहू विवर्स संस्था निर्माण केली आणि ती संस्था निर्माण करण्यासाठी एकूण 40 कुटुंब कामावर होती. त्या 40 कुटुंबांपैकी 20 कुटुंब ही मुस्लिम होती. त्या 20 कुटुंबांना जमीन दिली, राहायला जागा दिली, घर दिलं. एवढंच नव्हे तर प्रत्येक कुटुंबाला 150 रुपयाची मदत सुद्धा त्यांनी केली. त्यावेळेला वकील झाल्यानंतर सनद द्यावी लागत होती आणि छत्रपती शाहू महाराजांनी वकिलाची सनद देत असताना मुस्लिमांना वंचित केलं नाही, वर्जन केलं नाही. त्यांना सुद्धा समजा या सनदी आहे, ही सनदी दिली त्यांनी. यामध्ये वकील शेख आहेत, यामध्ये वकील जमादार आहेत. एवढंच नाही, तुम्हाला दिसतं का बघा, शाहूपुरीमध्ये जी मशीद आहे आणि रविवार पेठेमध्ये जी मशीद आहे, त्या मशिदीला परवानगी, त्या मशिदीला जागा. एवढंच नव्हे तर मशिदीला आर्थिक मदत देण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं. यापेक्षा समावेशक विकास काय असू शकतो, याच्या पुढे काय असू शकतं समावेशक विकासामध्ये, आणि हे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढे जाऊन कुराणाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन व्हायला पाहिजे आणि मराठी रूपांतर होण्यासाठी 25,000 रुपयाची त्यावेळेला मदत, कुराणाचं मराठी रूपांतर व्हावं आणि सगळ्या समाजातल्या बहुजनांनी ते वाचावं आणि त्यातलं जे काय योग्य आहे, जे काय म्हणजे चांगलं आहे, जे काय उत्तम आहे, एक नागरिक होण्यासाठी ते घ्यावं म्हणून त्यांनी 25,000 रुपयाचं देणगी कुराणाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी दिली. एवढं मोठं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. या समावेशक विकासाचा भाग म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी भेट झाली, त्यांची जे स्नेह होतं, त्यांची जी ऋणानुबंध होतं, ती एक ऐतिहासिक ऋणानुबंध होते आणि याचा सुद्धा विचार आपल्याला त्या अनुषंगाने करावा लागेल. त्यांच्यामधला जिव्हाळा, त्यांच्यामधली आस्था, आपुलकी, माया ही कुठेही दिसणार नाही. एवढी एक ऐतिहासिक होती आणि एक सामाजिक क्रांती घडवून आणणारी होती. त्याचाही विचार आपल्याला या अनुषंगाने करायला पाहिजे. नागपूर असू द्या, दिल्ली असू द्या, नाशिक असू द्या, माणगाव असू द्या, इथं ज्या अस्पृश्यता परिषदा झाल्या, त्या परिषदांमध्ये शाहू महाराजांचा सक्रिय सहभाग होता. ते ऍक्टिव्ह पार्टिसिपेट होते आणि मी मगाशी म्हणालो की त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं माणगावच्या परिषदेमध्ये, आता तुम्हाला नेता मिळालेला आहे आणि तो नेता नुसता तुमचा नाही, या देशाचा, राज्याचा आणि जगाचा नेता असेल. आणि ते खरं झालं. इतकी दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती. त्यावेळेला एक असा प्रसंग झाला की टिळक हे तसे प्रतिगामी होते आणि टिळकाने महार जातीचा उल्लेख गुन्हेगार जमात म्हणून केला. ते शाहू महाराजांना आवडलं नाही आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांशी पत्रव्यवहार केला की लोकमान्य टिळकांवरती आपल्याला कायदेशीर काय कृती करता येईल का, ऍक्शन घेता येईल का, ते तपासावं, त्याची चाचपणी करावी, मला ते सांगावं, आपण ते करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे एखाद्या समाजाला हिणवणं, एखाद्या समाजाचा अपमान करणं किती किती वाईट आहे. आणि एवढी संवेदना एखाद्या धोरणकर्त्यामध्ये, एखाद्या शासनकर्त्यामध्ये, एखाद्या राजामध्ये असणं म्हणजे तो धोरणकर्ता किती सेन्सिटिव्ह आहे, किती विवेकी आहे, किती तो सत्सद विवेक बुद्धीचा, याची कल्पना आपल्याला येते. त्यानंतर त्यांनी काय केलं, बलुतेदारी पद्धत बंद केली 25 जून 1918 ला. 18 सप्टेंबर 1918 ला महार वतनं बंद केली
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी डिप्रेस्ड क्लास इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन केली आणि त्या मार्फत काही निधी संकलनाचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी देणगी दिली आणि त्याने असं सांगितलं की या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. या संस्थेमध्ये मी काम क्रियाशील ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी काम करण्यास तयार आहे आणि कुठली जबाबदारी मला द्यावी अशा प्रकारचं निवेदन, अशा प्रकारची इच्छा बाबासाहेबांपुढं एक राजा प्रकट करतो, एक शासनकर्ता, एक प्रशासक प्रकट करतो. ही किती मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला आणि माझ्या हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. ही अत्यंत गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सामाजिक समावेशक विकासाचा विचार करताना त्याचं धोरण आणि कृती प्रत्यक्षामध्ये आणत असताना त्यांनी भटक्या विमुक्त जातींना एक नवजीवन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं कारण असं की कटकोळमध्ये एक असा अनुभव त्यांना आला की तिथला एक गुंड होता आणि तो फाशी पारद्यांचा वापर करून, त्यांच्या गरिबीचा वापर करून बाकीच्या लोकांवर, समाजातल्या कुटुंबांवर अन्याय अत्याचार करत होता. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्या सर्वांना त्यांनी बोलवलं, त्या गुंडाला चांगली शिक्षा त्यांनी दिली आणि हा जो भटका विमुक्त समाज आहे यामध्ये फासे पारदे आहेत, यामध्ये बाकीचे सगळे लोक आहेत, कोल्हाटे आहे, माकडवाले आहेत, यांना विचाराच्या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न हा शाहू महाराजांनी अत्यंत हेतुपुरस्सर केला, अत्यंत मनापासून केला. त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर आंबेवाडी इथं खास यांच्यासाठी, खास या भटक्या विमुक्तांसाठी रोजगार हमी सारखी योजना चालू केली. आता रोजगार हमी प्रत्यक्ष नाव नव्हतं, पण शारीरिक कष्टाची कामं ही त्यांनी सुरू केली. यामध्ये रस्ते बांधणं, यामध्ये विहिरी खोदणं, यामध्ये घरं बांधणं, ही कामं त्यांच्याकरवी करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू असा होता की यांना जर काम मिळालं, यांना जर उत्पन्न मिळालं तर हे गुन्हेगारीकडे जाणार नाहीत, हे चोरीमारी करणार नाहीत, हे दरोडेखोरी करणार नाहीत किंवा समाजामध्ये दंगा करणार नाहीत किंवा एक अस्थैर्य वातावरण निर्माण करणार नाहीत हे त्यांना वाटलं. एकतर या विमुक्तांना, भटक्या विमुक्तांना त्यांनी आपल्या नोकऱ्या जेवढ्या देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना देणं शक्य नसल्यामुळं शारीरिक कष्टाचं काम त्यांच्यासाठी आताची रोजगार हमी योजना, शारीरिक कष्टाचं काम हे रस्ते बांधणीच्या माध्यमातून, विहिरी बांधणे, त्या दुरुस्त करणे आणि इमारती बांधण्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे एक सहकारी होते. ते असं म्हणाले की तुम्ही जे घर बांधायला लागलाय त्याला काही नियोजन नाही, काय नाही, आणि हे जे घर आहे ते आपण आपल्या शहरामध्ये बांधूया. त्यावेळेस शाहू महाराज असं म्हणाले की मला या इंजिनिअरिंग मधलं काही ज्ञान नाही, या आर्किटेक्ट मधलं काही ज्ञान नाही. माझा हेतू एवढा आहे की या लोकांना काम मिळावं, या लोकांना रोजगार मिळावा, या लोकांना उत्पन्न मिळावं, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा आणि ते जे काय चोरे माऱ्या जे काय करतात ते बंद व्हावं, एवढंच माझा हेतू आहे. त्यातनं काय उत्पादक काम होतं हे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि अशा इमारती जर मी शहरामध्ये बांधायला लागलो तर माझं जे अज्ञान आहे ते विनाकारण समाजापुढे मी उघडं करण्यासारखं आहे आणि म्हणून त्यांनी त्याला मान्यता दिली नाही. पण ते रोजगार हमी सारखं जे काम होतं, आत्ताची रोजगार हमी योजना खास त्यांनी या भटक्या विमुक्तांसाठी यामध्ये प्रामुख्यानं भामटा, राजपूत भामटा, कोरवी, माकडवाले, पासेपारधी, कोल्हाटी या सगळ्यांसाठी त्यांनी ती योजना राबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला आणि हे शारीरिक कष्टाचं काम हे त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी त्यांनी महत्वाचं जे काम केलं ते मुलांना शाळा काढल्या त्यांनी या भटक्या विमुक्तांच्या. आणि या भटक्या विमुक्तांना चावडीवर जाऊन दररोज हजेरी द्यायची लागायची, ती त्यांनी बंद करून टाकली. 20 ऑगस्ट 1918ला त्यांनी अध्यादेश काढला आणि त्यामध्ये भटक्या विमुक्तांना चावडीवरती हजेरी द्यायची गरज नाही, ती अमानुष आहे, विनाकारण त्यांची पिळवणूक त्यामार्फत केली जाते म्हणून ते बंद केलं. आणि ती भटक्या विमुक्तांची जी मुलं होती त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था ही त्यांनी केली आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये एका बाजूला आणत असताना दुसऱ्या बाजूला त्यांना कष्टाचं काम देऊन रस्ते बांधणीचं, विहिरी खोदण्याचं, दुरुस्तीचं, घर बांधणीचं, दुरुस्तीचं काम देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला, उत्पन्न उपलब्ध करून दिलं आणि त्यांचा किमान उदरनिर्वाह होऊ शकेल याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. समावेशिक विकासाचा तो एक महत्वाचा पैलू आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यांनी एक महत्वाचं योगदान जे केलं या समावेशिक विकासामध्ये, त्यांचं विकासाचं धोरण ज्याला आपण अंदाजपत्रकीय धोरण असं म्हणतो, बजेटरी पॉलिसी असं म्हणतो,
ती बजेटरी पॉलिसी सामाजिक समावेशक विकास गतिमान करणारी आणि व्यापक कशी असू शकेल या दृष्टीने प्रयत्न केला. खरं म्हणजे आधुनिक विकासाचे ते जनक होते, कारण त्यापूर्वी या अंदाजपत्रकामध्ये तूट वगैरे केली जात नसायची. असं समजलं जायचं की सरकारचं उत्पन्न, सरकारचा खर्च म्हणजे अनुत्पादक आहे, ती उधळपट्टी आहे आणि म्हणून सरकारनं मर्यादित उत्पन्न गोळा करावं आणि तेवढंच खर्च करावं. अधिक सहभाग, अधिक लुडबुड या आर्थिक विकासामध्ये, कल्याणामध्ये करू नये, अशा प्रकारचा एक विचार प्रवाह हा त्यावेळेला होता. छत्रपती शाहू महाराजांनी त्याला तिलांजली दिली. तो तो निष्काम करून टाकला, आउटडेटेड करून टाकला आणि त्याने असं सांगितलं, नाही, हे राज्यवित्तीय धोरण, हे बजेटरी धोरण विकासाचं, सामाजिक समावेशिक विकासाचं एक प्रभावी साधन आहे. आणि म्हणून जो काय पैसा कर माध्यमातून, करेत्तर माध्यमातून राज्याकडं, संस्थानामध्ये उपलब्ध होईल, त्याचा सामाजिक कल्याणासाठी, विकासासाठीच वापर व्हायला पाहिजे. आणि भलं त्यामध्ये तूट निर्माण झाली तरी काय हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या संस्थानाचं, त्यांच्या राज्याचं अंदाजपत्रक हे नेहमी तुटीचं असायचं आणि तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे विकासाचं अंदाजपत्रक होतं, हे असं आपल्याला म्हणता येईल. त्यांनी सामाजिक क्षेत्राचा विकास केला. शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी ह्या आवश्यक गोष्टी विकसित करण्याचा प्रयत्न केला. आणि शिक्षण विषयक दृष्टिकोन त्यांचा त्यावेळी जो होता तो आज सुद्धा आपल्याला दिसत नाही. वर्तमान स्थिती बघताना मी थोडासा त्याच्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांनी शिक्षकाला चांगलं वेतन मिळायला पाहिजे, तो उत्तम दर्जाचा असायला पाहिजे, त्यावरती खर्च करायला पाहिजे, अशाही प्रकारचं धोरण या आपल्या अंदाजपत्रकीय धोरणामध्ये त्यांनी अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. आरोग्य व्यवस्था अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न केला. प्लेग सारखी साथ आल्यानंतर सुद्धा अत्यंत सही सलामतपणे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न त्याने अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी महसूल कसा गोळा करावा, उत्पन्न गोळा कसा करावा, आरोग्य आणि शिक्षण कशी सामाजिक सेवा आहे आणि शिक्षणावरचा खर्च हा कसा सरकारच्या, राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या किमान 6% पण असायला पाहिजे, असे मूलभूत विचार, अशी धोरणं, उपाययोजना त्यांनी आखली, सुचवल्या आणि प्रत्यक्षामध्ये त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अंदाजपत्रकीय धोरणाच्या बाबतीमध्ये ते आधुनिक विकासाचे, समावेशिक विकासाचे कृतीशील परिणतीत होते. हे अत्यंत स्पष्टपणे सिद्ध होतं की त्यावेळेला पारंपरिक विचार होता, सरकारनं कमी पैसा गोळा करावा, कमी खर्च करावा, फार हस्तक्षेप करू नये. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाहू महाराज एवढा मोठा निर्णय घेतात आणि तुटीचं अंदाजपत्रक सामाजिक कल्याण गतिमान करणारं, साध्य करणारं, शिक्षण, आरोग्य प्रगत करणारं, विकास करणारं करतात. ही खऱ्या अर्थानं आपल्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती छत्रपती शाहू महाराजांचं हे जे सामाजिक समावेशक विकासाचं धोरण होतं, नुसतं धोरण नाही तर ते कृतीशील धोरण होतं, हे तुमच्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी शेवटच्या टप्प्याकडे माझ्या व्याख्यानाच्या येतो. आज काय महत्व आहे? 100 वर्षापूर्वी तर ते महत्वाचं होतंच आणि महत्वाचं असल्यामुळेच त्यांनी केलं, कदाचित मग ते केलं नसतं. कारण त्यांना खात्री पटलेली होती, हे केल्याशिवाय इथल्या अर्थव्यवस्थेचा, इथल्या समाजाचा, इथल्या वंचितांचा, इथल्या बहुजनांचा विकास होणार नाही आणि विकासाच्या प्रवाहामध्ये ते येणार नाही आणि विकासाचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, विकासाची फळं त्यांना चाकता येणार नाही. हे म्हणून हे करणं आवश्यक आहे. पण 100 वर्षानंतर आता 26 जूनला आपण त्यांचा जन्मदिवस, जयंती दिवस साजरी करतो आणि मला वाटतं त्या दिनाच्या निमित्तानं त्यांचं हे जे समावेशक विकासाचं धोरण आहे ते समजावून घेणं आणि आज ते किती महत्वाचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या एरियाजमध्ये, कोणत्या बाबींमध्ये, कोणत्या समस्या सोडवण्यामध्ये ते उपयोगी ठरू शकेल, हे समजावून घेणं आज अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तर ते अधिकच महत्वाचं आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आज कसं उपयुक्त आहे? आज शेतीच्या अनेक समस्या आहेत आणि शेती विकासासाठी त्यांनी काय काय केलं? आधुनिक शेती, जलसिंचन सुविधा आणि त्याचबरोबर धरणं बांधणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आज शेतीच्या अनेक समस्या आहेत. शेतीचे तुकडीकरण, शिस्तीचे ते शेतीचे तुकडे ते सगळीकडे विखुरलेले आहेत आणि आज शेतकरी जवळपास कितीतरी 6 महिन्यापेक्षा अधिक आपल्या आंदोलनासाठी तो बसलेला आहे. हे जर सगळं विचारात घेतलं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या जर सगळ्या विचारात घेतल्या तर मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं की 100 वर्षापूर्वी जे छत्रपती शाहू महाराजांना दिसलं, जी त्यांची दूरदृष्टी होती, त्या दृष्टीची, त्या धोरणाची, त्या शेतीविषयक धोरणाची, त्यांच्या उपायांची
आणि ते समावेशक करण्याची आज अत्यंत गरज आहे. नंबर 1. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, त्यांच्या शेताच्या मालाला दर आणि त्याचबरोबर विक्रीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आज करणं आवश्यक आहे. सहकारी संस्थांची परिस्थिती फारच चांगली नाही. शाहू महाराजांनी सहकार हे प्रभावी साधन आहे. प्रामुख्यानं बहुजन समाजाचा विकास करण्यामध्ये, ग्रामीण भागाचा विकास करण्यामध्ये, शेतीपूरक उद्योगांचा, व्यवसायाचा विकास करण्यामध्ये सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पण आज सहकार क्षेत्राची स्थिती फार काही चांगली दिसत नाही. मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या या सहकार विकासातून आपण तो धडा घ्यावा आणि तो धडा घेऊन त्याची कार्यवाही आपण करायला पाहिजे. आणि सहकाराचं आज जे महत्व कमी झालेलं आहे, जे एक विचलित झालेला आहे सहकार, तो सहकार क्षेत्र त्यांच्या चौकटीमध्ये, धोरणाच्या चौकटीमध्ये पुन्हा निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्याची कार्यवाही करणं आवश्यक आहे. कारण आज सहकार्याची खूप गरज आहे. शेतीसाठी गरज आहे, ग्रामीण भागासाठी गरज आहे आणि वंचितांसाठी, बहुजनांसाठी त्याची गरज आहे. आणि म्हणून शाहूंचं जे सहकार विषयक धोरण होतं, ते सहकार विषयक धोरण की जे गरीबाला, शेतकऱ्याला, मजुराला सावकारी पाशातून बाहेर काढू शकेल, त्यासाठी आज त्यांची अत्यंत गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. शाहू महाराजांनी हे त्यांना माहित होतं की देशाचा, राज्याचा, संस्थानाचा विकास फक्त शेतीमधून होणार नाही, उद्योगांचा विकास करायला पाहिजे. आणि म्हणून शेती विकासाबरोबरच, आधुनिक शेती करण्याबरोबरच उद्योगाच्या विकासाला त्याने अग्रक्रम दिला, त्याने प्राधान्य दिलं आणि उद्योगाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आज उद्योगाच्या विकासाची खूप गरज आहे. एकूण आपण देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन बघितलं आणि त्यामध्ये उद्योग क्षेत्राचं योगदान बघितलं तर ते फार कमी आहे, 25 ते 30% आहे. आणि ते फार पुरेसं नाही. आणि या कोरोनाच्या महामारीच्या कालावधीमध्ये उद्योग क्षेत्राला फार मोठा फटका बसलेला आहे. उद्योग क्षेत्र हे फार गळीतग्रस्त झालेलं आहे आणि त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्था खूप गळीतग्रस्त झालेली आहे. मग इथं आपल्याला शाहू महाराजांचं उद्योग विषयक जे धोरण आहे, औद्योगिक विकासाचं धोरण आहे, ते अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. आणि औद्योगिक विकासाला खूप मोठा स्पेस आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एकूणच देशामध्ये, एकूण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि म्हणून असं मला वाटतं की शाहू महाराजांनी औद्योगिक विकासाचं जे धोरण दिलं, जी कृती दिली, त्या दिशेनं जाणं आज अत्यंत गरजेचं आहे. कारण उद्योगाचा विकास तर देशाचा विकास आणि देशाचा विकास तर सगळ्या बहुजनांचा विकास, या वंचितांचा विकास. आणि म्हणून औद्योगिक विकासाला शाहू महाराजांच्या दृष्टीनं, त्यांच्या धोरणाच्या पायवाटेनं जाणं अत्यंत गरजेचं आहे असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. शिक्षण विषयक आणि आरोग्य विषयक प्रगती आणि विकास करायचा असेल तर शाहू महाराजांच्या धोरणाची अत्यंत गरज आहे. 100 वर्षापूर्वी शाहू महाराज असं म्हणतात की उत्पन्नाच्या किमान 6% खर्च करायला पाहिजे. 2021 मध्ये सुद्धा आपला खर्च स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे 4% आहे. हे जर आपण विचारात घेतलं तर 100 वर्षापूर्वीची त्यांची दृष्टी आणि 1921व्या शतकातली आपली दृष्टी, यामध्ये किती फरक आहे, किती जमीन आसमानाचा फरक आहे, याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून असं मला वाटतं की शिक्षणावरचा खर्च वाढवणं आवश्यक आहे. शिक्षणाचं खाजगीकरण नियंत्रित करणं आवश्यक आहे. जेवढं खाजगीकरण तेवढी सामाजिक वंचितता अधिक, आणि वंचितता जेवढी अधिक तेवढे त्या शिक्षणाचे आणि विकासाचे लाभ, यापासून हा जो बहुजन समाज आहे, तो बहुजन समाज हा खूप दूर जाण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून आपल्याला शिक्षणावरचा खर्च आणि त्याचबरोबर शिक्षणावरचा जो खर्च आहे तो वाढवणं आणि शिक्षणाचं खाजगीकरण, प्रामुख्याने उच्च शिक्षणातलं खाजगीकरण, व्यावसायिक शिक्षणातलं खाजगीकरण हे नियंत्रित करण्याची गरज आहे. आपल्याला समावेशक शिक्षण विकास पाहिजे. नुसता शिक्षण विकास नाही, तो बिनकामाचा आहे. तो त्या शिक्षणाची, विकासाची फळं या वंचितांपर्यंत पोहोचवणारा हा समावेशक शिक्षण विकास पाहिजे. आणि तो फक्त शाहू महाराजांच्या शिक्षण धोरणातून आणि कृतीतून येऊ शकतो, अन्यथा तो येऊ शकणार नाही. आताचं जे राष्ट्रीय शिक्षण धोरण बघितलं तर आपण फार मागच चाललेलो आहे, आपण फार विचलित व्हायला लागलेलो आहे, याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज आपल्याला शाहू महाराजांच्या या शिक्षण धोरणाची गरज आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपलं आरोग्य क्षेत्र फार कोलमडलं. प्लेगची साथ आल्यानंतर आपण सुद्धा अशा संकटांना कसं सामोरं जायला पाहिजे, त्याचा धडा दिलेला असताना सुद्धा आपण त्याचा काही विचार केला नाही. मी म्हणतो इथून पुढच्या कालावधीमध्ये, आता नुकतीच बातमी आहे की कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण या शाहू महाराजांच्या या आरोग्यविषयक धोरणातून, कृतीतून, उपायातून तो धडा घेऊया आणि येत्या तिसऱ्या लाटेचा किंवा आता दुसऱ्या लाटेचा आपण त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करूया. आणि एकूणच आरोग्य क्षेत्र, प्रामुख्यानं सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे आपल्याला प्रबळ करणं आवश्यक आहे.
तर आणि तरच आपण या वंचितांना, या बहुजन समाजाला न्याय देऊ शकतो, अन्यथा ते देऊ शकत नाही असं आपल्याला लक्षात येतं. आज आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योग नाहीतच असं म्हटलं तर चालेल. आणि आता असं जाहीर केलं जातंय की उद्योग चालवणं, बँका चालवणं, व्यवसाय चालवणं ही सरकारची जबाबदारी नाही. हे जर धोरण आपण स्वीकारलं, मग राष्ट्रीयकृत बँका असतील, LIC असेल, GIC असेल, यांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती करण्याची धोरणं ही निश्चित व्हायला लागलेली आहेत. हे जर झालं तर हा जो वंचित समाज आहे, जो काही थोडीफार त्याने प्रगती केलेली आहे, शाहू महाराजांचं धोरण, त्यानंतर बाबासाहेबांचं काम, संविधानाची रचना, संविधानामधल्या तरतुदी आणि त्यानंतर त्याची झालेली अंमलबजावणी, यातून जो काही वंचितांचा विकासाच्या प्रवाहामध्ये ते यायला लागलेले ते पूर्ण थांबतील. आणि म्हणून हे जे खाजगीकरण म्हणजे उत्पादन, खाजगीकरण म्हणजे कार्यक्रम, हे जे काय चुकीचा समज आहे, गैरसमज आहे, तो आपण काढून टाकायला पाहिजे. आणि भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, मिक्स्ड इकॉनॉमी आहे. आणि त्याची त्याची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. भारतीय संविधानापासून आपण विचलित न होता, डिवेट न होता, त्या चौकटीमध्ये आपण आपली मिश्र व्यवस्था अबाधित ठेवणं आणि खाजगी आणि सार्वजनिक यांच्या हातात हात घालून आपण ते काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे खाजगीकरण उद्योगांचं, बँकांचं, वित्तीय संस्थांचं, विमा संस्थांचं व्हायला लागलेलं आहे, ते नियंत्रित करायला पाहिजे. काही अस्तित्व निश्चितपणे पाहिजे. मात्र नुसतं खाजगी क्षेत्र म्हणजे उत्पादक, हे जो काय आपला गैरसमज आहे तो आपण डोक्यातून काढून टाकावा. आणि शाहू महाराजांनी जसं यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांनी मिश्र अर्थव्यवस्था दिली, संविधानामध्ये त्याची तरतूद केली, या दृष्टीने आपण जाणं आवश्यक आहे. आणि आपण जी मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललोय, भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे चाललोय, ते थांबवायला पाहिजे. कारण ही भांडवलशाही अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात वाढवायला लागली. कोरोनाच्या संकटाच्या काळात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विषमता झालेली आहे. ऑक्सफॅमनं रिपोर्ट दिला, कोरोनाच्या अगोदरच 1% कुटुंबांकडे 73% संपत्तीने उत्पन्नाचा वाटा होता. तो या कोरोनाच्या कालावधीमध्ये 1-1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अजून वाढला आणि संपत्तीचं उत्पन्नाचं केंद्रीकरण अजून वाढलं आणि अब्जावधी बिलियनियर्सची जी लिस्ट झाली, त्या लिस्टमध्ये 19 कुटुंबांची भर पडलेली आहे या नुसत्या कोरोनाच्या कालावधीमध्ये. आणि याचं कारण म्हणजे खाजगीकरण, याचं कारण म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन हे आहे. आणि आता त्याला कुठेतरी बंधनं आपण आणायला पाहिजे आणि समावेशक विकासाकडे, मिश्र अर्थव्यवस्थेकडे आपण जाणं आवश्यक आहे. आणि शाहू महाराजांचे हे धोरण, बाबासाहेबांचे हे धोरण, संविधानाचं हे धोरण, हे आपण स्वीकारून त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं आपल्याला दिसतं. आपण प्रतिनिधित्व देण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला. आरक्षणाची धोरणाची कार्यवाही फार प्रामाणिकपणे अंमलबजावणी होते असं दिसत नाही. एका बाजूला आरक्षणाला मान्यता द्यायची, दुसऱ्या बाजूला रिझर्वेशन करायचं, नोकर भरती बंद करायची आणि खाजगी क्षेत्राचं सार्वजनिक क्षेत्रात खाजगीकरण करायचं. म्हणजे आरक्षण धोरण आहे म्हणायला राहिलेलं आहे. ते प्रामाणिकपणे आपण ते एक प्रतिनिधित्व देण्याचं धोरण आहे. वंचित समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं धोरण आहे. ते काय असं शोकेस किंवा कल्याणाचा तो कार्यक्रम नाही. तर त्या धोरणाच्या बाबतीमध्ये आपण प्रामाणिकपणे राहायला पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही करायला पाहिजे. आणि आपण जे खाजगीकरण करायला लागलो आणि हे जे रिझर्वेशन करायला लागलोय ते कुठेतरी आता थांबवायला पाहिजे. आणि तरच आपल्याला ज्या हेतूनं शाहू महाराजांनी हे धोरण आणलं, त्याची अंमलबजावणी केली 100 वर्षापूर्वी, ते आज अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सिन्सिअरली, ऑनेस्टली, रिग्रसली करणं आवश्यक आहे. आणि इथं शाहू महाराजांचं धोरण अत्यंत आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. आज ही मोठ्या प्रमाणावरती वर्जनता दिसते, भेदजन्य वागणूक दिसते, वंचितांचे प्रश्न दिसतात, अन्याय अत्याचार दिसतो आणि स्त्रियांवरचा अन्याय अत्याचार सुद्धा यासारखे सुद्धा प्रश्न दिसतात. अनेक उपाय, अनेक धोरणं शाहू महाराजांनी तयार केली, कार्यवाही केली, अंमलबजावणी केली आणि हे प्रश्न सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तो सगळा प्रयत्न करण्याची आज अत्यंत निकट निर्माण झालेले आहे, अत्यंत गरज निर्माण झालेली आहे असं आपल्याला दिसतं. त्यांनी नुसता रोजगार निर्माण करण्यासाठी रस्ते बांधणी, विहीर खोदणं, दुरुस्ती करणं, तलाव दुरुस्ती करणं असे कार्यक्रम केले. आज रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. रोजगार निर्मिती जवळपास थंडावलेली आहे. बेकारीचा दर 24-25% पण गेलेला आहे आणि आज जगणं मुश्किल झालेलं आहे कामगाराचं, मजुराचं. आणि म्हणून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यातून उत्पन्न मिळू शकेल, गरिबी नियंत्रण होऊ शकेल, दारिद्र्य कमी करणं शक्य होऊ शकेल. आणि इथं जे शाहू महाराजांनी केलं त्या धोरणाच्या वाटेनं जाण्याची आज खूप गरज आहे असं एक आपल्याला या संदर्भामध्ये दिसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
शाहू महाराजांचा विचार, बाबासाहेबांचे विचार हा संविधानाचा विचार आहे आणि सगळ्या त्याच्या तरतुदी आपण संविधानामध्ये केलेल्या आहेत आणि संविधानामध्ये असलेल्या तरतुदींची आपण प्रामाणिकपणे विकास धोरणामध्ये त्यांचा समावेश केला, अंतर्भूत केलं, तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना आणि बाबासाहेबांना न्याय दिल्यासारखं होईल. आणि हे जे समावेशक विकासाचं धोरण आणि समावेशक विकासाची अंमलबजावणी कृती आहे, ती खऱ्या अर्थानं आपल्याला प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये आणता येईल. प्रयत्न झाला नाही असं नाही, पण जो प्रयत्न झाला तो मर्यादित झाला, जो प्रयत्न झाला तो त्रोटक झाला. आपण त्या धोरणापासून डिव्हेट व्हायला लागलेला आहे, विचलित व्हायला लागलेला आहे. आज खऱ्या अर्थानं अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सिन्सिअरली, रिग्रसली, ऑनेस्टली ते धोरण आपण स्वीकारणं आणि त्याची कार्यवाही अंमलबजावणी करणं, ती करणं अत्यंत आवश्यक आहे. ती जर आपण केली तर खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करू शकेल, त्यांच्या विचारांना, धोरणांना, कृतींना न्याय दिल्यासारखं होईल आणि दुसऱ्या बाजूला समावेशक विकासाचं उद्दिष्ट आणि महत्तम सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी त्याची मदत होईल असं मला वाटतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज यांची धोरणं समावेशक विकासाची धोरणं आणि ती कॅरी फॉरवर्ड करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची सगळी भारतीय संविधानामध्ये केलेली तरतूद, या तिन्हींचा जर मेळ आपण घातला आणि ती राबवण्याचा प्रयत्न केला, अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखं होईल आणि सामाजिक कल्याण, समता, न्याय, बंधुभाव प्रस्थापित केल्यासारखं होईल आणि तेच धोरण समावेशक विकासाचं आणि कृतीशील धोरण होऊ शकेल असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद. मित्रहो, हे होते प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर, ज्यांनी आपल्या समोर राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक आर्थिक समावेशनाच्या धोरणासंदर्भामध्ये काही एक मांडणी केलेली आहे. अतिशय मुद्देसूदपणानं प्राध्यापक कांबळे यांनी शाहू महाराजांचं मोठेपण, त्यांच्या कार्याची महानता, त्यांच्या कार्याचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच समावेशनाच्या धोरणाच्या अनुषंगाने भाषणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्राध्यापक कांबळे यांनी जे आपल्याला सांगितलं ती बाब मला फार महत्वाची वाटते, की आज त्याची या समकाळामध्ये राजर्षींच्या धोरणाचं महत्व हे काय असायला पाहिजे, काय आहे. आजची जी वंचितांच्याकडे बघण्याची मानसिकता आहे, वंचितांच्या संदर्भातली जी धोरणं बदलत आहेत, त्या धोरणांमध्ये आणि विशेषतः खाजगीकरणाचं जे वारं येत आहे त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही या समावेशनाच्या धोरणाची पायाभरणी केलेली आहे, जी काही मूलतत्व त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत, ती आजही किती लागू आहेत, प्रकर्षानं लागू आहेत, या अनुषंगानं प्राध्यापक कांबळे यांनी जी मांडणी केली ती मला फार महत्वाची वाटते. मला वाटतंय की आपल्याला सुद्धा ती खरंच महत्वाची वाटली असेल. मित्रहो, निश्चितपणानं प्राध्यापक कांबळे यांची मांडणी विचारप्रवण करणारी होती आणि त्या दिशेनं आपण निश्चितपणाने विचार करूया, त्या दृष्टीनं आपली धोरणं आखली जातील अशी अपेक्षा बाळगूया. मित्रांनो, आलोकशाही हे युट्यूब चॅनल आपल्याला आवडलं असेल, यावरची व्याख्यानं आवडत असतील तर आपण निश्चितपणानं ही वाहिनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.